लोककलाकारांचे शिरोळमध्ये हलकी वाजून गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन। विविध वेशभूषा साकारून लोककलाकारांनी प्रशासनाचे वेधले लक्ष। शासनाकडून राजश्री शाहू महाराज ज्येष्ठ लोककलाकार मानधन योजनेचा लाभ घेणाऱ्या कलाकारांना प्रत्येक महिन्याला मानधन मिळावं। मानधनाचे प्रलंबित प्रस्ताव त्वरित मंजूर करावेत। स्थानिक स्वराज्य संस्थांमार्फत कलाकारांच्या नोंदी ठेवून त्यांना ओळखपत्र वाटप करण्यात यावं। यासह अन्य मागण्यांसाठी शिरोळ तालुका कलाकार संघटना व कलाकार महासंघ यांच्या वतीने सोमवारी शिरोळ पंचायत समिती कार्यालयाच्या अधिकाऱ्यांना हलगी वाजवून निवेदन देण्यात आलं। यावेळी हलगी वादनाचा कडकडाट, कलाकारांचा उत्स्फूर्त सहभाग आणि कलाकार सुनील धनवडे यांनी कडक लक्ष्मीची पोतराज तर डॉक्टर दगडू माने यांनी धनगरी वेशभूषा साकारल्याने सर्वांचे लक्ष वेधलं होतं। प्रारंभी येथील पंचायत समिती कार्यालय समोरील महामानवांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून कलाकारांनी अभिवादन केलं। त्यानंतर हलगीवादन करीत पंचायत समितीचे सहाय्यक गटविकास अधिकारी मुकेश साजगाने यांना शिष्टमंडळाच्या वतीने निवेदन देण्यात आलं। निवेदन स्वीकारून त्यांनी मागण्यांबाबत वरिष्ठ कार्यालयास आपल्या भावना कळवू असं आश्वासन दिलं। यावेळी ज्येष्ठ कलाकार लखन कांबळे, डॉक्टर दगडू माने, राजेंद्र प्रधान, सुनील धनवडे, विशाल कांबळे टाकवडेकर, बळीराम कांबळे, चंद्रकांत चौगले, जयवंत पवार, गजानन आवळे, भगवान आवळे, मधुकर निकम, शिवाजी गंगदर, सचिन कमलाकर, वसंत चुडमुंगे, उत्तम बिरनगे, मारुती कोळी, उदय शिरोळकर, आनंद कुंभार, देवगोंडा पाटील, किरण खोत, शैलेश कांबळे, आशुतोष बिरनगे, आकाश बिरनगे, सतीश शिंगे, सतीश हावजे, पवन शिंगे, रेश्मा गायकवाड यांच्यासह तालुक्यातील लोककलाकार मोठ्या संख्येने उपस्थित होते। सामाजिक कार्यकर्ते बाबासाहेब नदाब, दिगंबर सकट, सदाशिव आंबी, MS कांबळे, प्रवीण कुमार मानगावे यांनी कलाकारांच्या या मागणीला पाठिंबा जाहीर केला। दरम्यान निवेदनात म्हटले आहे की राज्य शासनाने कलाकारांच्यासाठी महिना 5,000 रुपये मानधन देण्याचा घेतलेला निर्णय स्वागतार्ह आहे। ज्येष्ठ कलाकार मानधन रकमेत वाढ झाल्याने कलाकारास समाधान आहे। मात्र या कलाकारांना प्रत्येक महिन्याला वेळेत मानधन मिळत नसल्याने त्यांना आर्थिक अडचणीला तोंड द्यावं लागत आहे। वृद्धापकाळात आणि आरोग्याच्या तक्रारीमुळे मानधन रक्कमच हाच आधार आहे। तांत्रिक अडचणीमुळे केवळ 2-4 महिन्याचे काही कलाकारांना मानधन देण्यात आलं आहे। मात्र कोणत्या महिन्यातील किती मानधन याविषयी स्पष्टता मिळत नसल्याने कलाकार संभ्रमात आहेत। सोमवारी पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांना निवेदन देण्यापूर्वी डॉक्टर दगडू माने यांनी स्वतः हलगी वाजवून प्रशासनाला जागे राहण्याची विनंती केली। ते आम्ही करू। त्याचबरोबर जिल्हा परिषद आणि शासनाकडून ते मानधन वेळेवर येण्यासाठी आम्ही पाठपुरावाही करू असं मी तुम्हाला पंचायत समिती शिरोळतर्फे आश्वासन देतो। आणि ज्या तुमच्या मागण्या आहेत, ज्या आमच्या पंचायत समिती स्तरावरून होऊ शकतात, त्याचा पाठपुरावा करण्याचा प्रयत्न करू। साहेब, एक प्रश्न आहे मला। सर्व कलाकारांची एक मागणी आहे की आपण ओळखपत्र त्यांना द्यायला पाहिजे। ओळखपत्र कधीपर्यंत द्याल तुम्ही आता बोलल्यानंतर समजलं की तुम्हाला ओळखपत्र मिळालं पाहिजे, जे खूप महत्त्वाचं आहे आणि गरजेचं पण आहे। जसं आपल्याला आधार कार्ड आहे प्रत्येकाला की मी भारताचा नागरिक आहे, तसं एक कलाकार म्हणून तुम्हाला तुमची ओळख पाहिजे। ते पंचायत समिती स्तरावरून जे काय करता येईल ते आम्ही करण्याचा नक्की प्रयत्न करू। हलगी वाजताच उपस्थितही अवाक झाले। महानकर न्यूजसाठी महेश पवार, शिरोळ। ताज्या बातम्यांसाठी महानकरेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा।